याच्या नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक गणेश पवार आपणा सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आपण मागल्या व्हिडिओमध्ये बघितलं की द फंक्शन ऑफ एज्युकेशन म्हणजे काय, जे की जे कृष्णमूर्तींनी दिलेलं स्पीच आहे आणि त्याचा अबाउट द ऑथर अँड टेक्स्ट हे बघितलं आणि 2 प्रश्न काय आहेत ते बघितलं. तर आज आपण सुरू करूया पुढचं ॲक्च्युअल चॅप्टरसाठी. I wonder if we have ever asked ourselves what education means. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही स्वतःला हा प्रश्नच विचारला नाही किंवा कधी विचारला आहे का की नेमकं शिक्षण म्हणजे काय. Why do we go to school? Why do we learn various subjects? Why do we pass examinations and compete with each other for better grades? What does this so-called education mean, and what is it all about? This is really a very important question, not only for the students but also for the parents, for the teachers, and for everyone who loves this earth. Why do we go through a struggle to be educated? It is merely in order to pass some examinations and get a job, or is to or is it the function of education to prepare us while we are young to understand whole process of life? Having a job and earning one's livelihood in is necessary, but is that all? Are we being educated only for that? Surely, life is not merely a job, an occupation. Life is something extraordinary, wide, and profound. It is a great mystery, a vast realm in which we function as human beings. We, if we merely prepare ourselves to earn a livelihood, we shall miss the whole print of life. And to understand life is much more important than merely to prepare for examinations and become a very proficient in mathematics, physics, or what you will. जिद्द कृष्णमूर्तींनी पहिल्यांदाच सुरुवातीला हा प्रश्न विचारला आहे की जो शिक्षण म्हणजे काय, हा प्रश्न तुम्ही स्वतःला कधी विचारला आहे का. हा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण खरंच आपण शाळेत का जातो, आपण शाळेमध्ये वेगवेगळे विषय का शिकतो, आपण वेगवेगळ्या एक्झाम्स का पास करतो आणि त्या एक्झाम्स ते कॉम्पिटिशन, की चांगले मार्क मिळवण्याचं जे कॉम्पिटिशन आहे ते का करतो. आणि हे सर्व करणं की शाळेत जाणं, विविध विषय अभ्यासणं, परीक्षा पास होणं, त्याच्यामध्ये स्पर्धा करणं की कोणाला किती चांगले ग्रेड आहेत, हे सगळं म्हणजेच एज्युकेशन आहे का. मग इथून पुढं असा प्रश्न उभा राहतो की मग शिक्षण म्हणजे काय. जर एवढंच शिक्षण नसेल तर शिक्षण म्हणजे नेमकं काय. आणि हा प्रश्न खरंच खूप महत्त्वाचा आहे. फक्त हा प्रश्न हा विद्यार्थ्यांसाठीच नाही तर पालकांसाठी, शिक्षकांसाठी आणि सगळ्यांसाठीच, जे की या पृथ्वीवर राहतात आणि या पृथ्वीवर प्रेम करतात, अशा सर्वांसाठीच हा प्रश्न पडलेला असतो किंवा आहे. मग आपण शिक्षण घेण्यासाठी एवढा संघर्ष का करतो आणि वेगवेगळ्या परीक्षा पास होणं आणि पास झाल्यानंतर त्यातून जॉब मिळवणं, काही एवढाच शिक्षणाचा हेतू आहे. मग शिक्षणाचा हेतू, कार्य किंवा काय काम आहे शिक्षणाचं, तर स्वतःला एक तरुणाला
जीवनाची प्रोसेस काय असते, जीवन कसं जगायचं हे समजून सांगण्यासाठी शिक्षण असतं का? हो, असतं. मग फक्त एखादा जॉब मिळवणं, शिक्षण झालं पूर्ण की जॉब मिळवणं आणि जॉब मिळवून त्या जॉबमुळं जे काही अर्निंग जीवन जगण्यासाठी गरजेचं आहे ते पैसे मिळवणे म्हणजे झालं का? की शिक्षणाची व्याख्या, स्वरूप इथंच परिपूर्ण झालं का? की एखादा जॉब मिळाला आणि चांगल्या पैशाची नोकरी मिळाली आणि चांगलं जीवन चाललंय म्हणजेच जीवनाचा अर्थ पूर्ण झाला असं वाटतं का? हे जे प्रश्न जे कृष्णमूर्तींनी आपल्यापुढं मांडलेत, खरंच हे काही वास्तवातील आहेत. आणि हे प्रश्न जेव्हा आपण स्वतःला विचारू तेव्हाच आपण सुद्धा त्या प्रश्नांवर विचार करू. कारण या प्रश्नांची उत्तरं ही आपण कधीही शोधलेली नसतात आणि शोधण्याच्या पाठीमागं कधी पडलेलंही नसतो. कारण की आपल्याला एवढंच असतं की जर पुस्तकात प्रश्न आहे तर त्याचं उत्तरही त्या पुस्तकातच असेल. पण ते पुस्तकच का शिकायचं, त्याचा हेतू काय, हे किंवा शिक्षण म्हणजे शिकणंच एक जे आपण म्हणतो ती क्रिया का करतो आपण, किंवा जीवन जगतोय तर जीवन का जगतोय, या प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला कितीही शिक्षण किंवा डिग्र्या घेऊन जर कळत नसेल किंवा सांगता येत नसेल, आपलं स्वतःला कळत नसेल, तर काय उपयोग त्याचा? आर वी बिईंग एज्युकेटेड ओनली फॉर दॅट? म्हणजे आपण काही तेवढ्यासाठीच शिकतोय का? शुअरली लाईफ इज नॉट मेअरली जॉब अँड ऑक्युपेशन. म्हणजे खरंच की आपण निश्चितपणे खात्रीशीरपणे असं सांगू शकतो की फक्त जॉब मिळवणं म्हणजे किंवा व्यवसाय करणं म्हणजेच जीवन जगणं असं आहे का? नाहीतर नाही. लाईफ इज समथिंग एक्स्ट्राऑर्डिनरी वाईड अँड प्रोफाऊंड. म्हणजे जीवन हे या जॉबपेक्षा खूप मोठं आहे आणि एकदम गहन आणि खूप असं एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. त्याच्यामध्ये रहस्य, इट इज अ ग्रेट मिस्ट्री, रहस्य टाईप आहे. अ वास्ट रिअल पर्टिक्युलर डोमेन इन एरिया इज इन विच वी फंक्शन ॲज अ ह्युमन बिंग. म्हणजे जीवन एक असं रहस्य आहे जे की आपण शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि जीवन जगत असताना जर आपलं स्वतः काय आहोत, कोण आहोत, काय करणार आहोत, काय जीवनाचा हेतू आहे, काय शिक्षणाचा हेतू आहे, या प्रश्नांची उत्तरं शोधणं म्हणजेच जीवनाकडं आपली वाटचाल. इफ वी मिअरली प्रिपेअर अवर सेल्फ टू अर्न अ लाईव्हलीहूड, म्हणजे आपण ते ठीक आहे की जर आपण स्वतःला जीवन जगत असताना आपल्या परिवाराला जीवन चांगलं जगवण्यासाठी आपण शिक्षण घेणं, काम करणं, जगण्यासाठी ठीक आहे. वी शॅल मिस द होल पॉईंट ऑफ लाईफ. पण हे करत असताना आपण जीवनच काय आहे आणि जीवन कसं जगायचं हेच विसरून जातोय ना. अँड टू अंडरस्टँड लाईफ इज मच मोर इम्पॉर्टंट दॅन मेअरली टू प्रिपेअर फॉर एक्झामिनेशन्स. मग जीवन समजून घेताना फक्त परीक्षाच पास होणं किंवा जीवनाची जी परीक्षा आहे ती पास होणं, किंवा परीक्षा काय आहे, प्रश्न कसे असतात जीवनातील, किंवा जीवनाने जर परीक्षा घेतली तर ती कशी असेल, आणि जीवनामध्ये ज्या परीक्षा होतात, आपण ज्या परीक्षांसाठी तयारी करतो त्या परीक्षा बिकम व्हेरी प्रोफिशियंट इन मॅथमॅटिक्स, फिजिक्स अँड व्हॉट यू विल. म्हणजे आपल्याला जे वाटतं, आपण जे बनायचं ठरवलं, हे स्वप्न आपले असतात, त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी काही एक परीक्षा ठेवलेल्या आहेत. त्या परीक्षामध्ये गणित, परत भौतिकशास्त्र, इतिहास, भूगोल, परत समसामायिक घटनाक्रम, या सर्व गोष्टींची मिळून त्यामध्ये काही प्रश्न विचारलेले असतात. पण जीवन कसं जगायचं याचा प्रश्न मात्र, किंवा
शिक्षण काय घ्यायचं याचा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. सो वेदर वी आर टीचर्स ऑर स्टुडंट्स, म्हणजे आपण जरी शिक्षक असलो किंवा विद्यार्थी असलो, इट इज नॉट इम्पॉर्टंट टू आस्क आवर सेल्फ वाय वी आर एज्युकेटिंग ऑर बीइंग एज्युकेटेड. मग आपल्याला हा प्रश्न कधीच पडू नये का, जर आपण शिक्षक असू किंवा विद्यार्थी असू, जर हा प्रश्न महत्त्वाचा नाही का की आपण का शिकतोय आणि का शिकवतोय, अँड व्हॉट डज लाईफ मीन. मग जीवनाचा अर्थ काय. इट इज नॉट लाईफ अन एक्स्ट्राऑर्डिनरी थिंग. इज नॉट लाईफ अन एक्स्ट्राऑर्डिनरी थिंग. मग जीवन फक्त एवढंच आहे का की शिकणं, शिकवणं, जॉब, पैसा मिळवणं, जीवन जसं चाललंय तसं जगत जाणं. पण त्याचं का जगतोय, काय त्याचा अर्थ जर माहीत नसेल किंवा अर्थ पूर्ण आपल्याला जर जीवन नसलं बनवायचं, किंवा जीवन काय आहे, किती मोठं आहे, हे याचा शोध एक्सप्लोर नाही केलं जीवन, लाईफ, हे आपल्याला कसं समजेल. द बर्ड्स, द फ्लावर्स, द फ्लरिशिंग ट्रीज, द हेवन्स, द स्टार्स, द रिव्हर्स अँड द फिश देअर इन, ह्या सर्व गोष्टी, पक्षी, फुलं, झाडं, स्वर्ग, तारे, नदी, मासे, या सर्व गोष्टी, ऑल दिस इज लाईफ. आणि या सर्व गोष्टीसुद्धा एक जीवन तर आहेत. लाईफ इज द पुअर अँड द रिच. जीवन हे गरीब आणि श्रीमंत आहे. लाईफ इज अ कॉन्स्टंट बॅटल बिटवीन ग्रुप्स. लाईफ हे समूहामधील, दोन समूहामधील, विविध समूहांमधील जे काही संघर्ष आहे जगण्यासाठीचा, तो म्हणजे जीवन आहे. रेसेस अँड नेशन्स म्हणजे विविध प्रजाती आणि राष्ट्र यांच्यामध्ये जो काही संघर्ष आहे ते म्हणजे सुद्धा एक जीवन आहे. लाईफ इज अ मेडिटेशन. लाईफ इज व्हॉट वी कॉल रिलिजन अँड इट इज also the subtle. The subtle means difficult to detect or analyze. Hidden things of mind, the envies, the ambition, the passion, the fear, fulfillments and anxieties. आपल्याला आपलं जे काही ध्येय, पॅशन, आपल्यामध्ये मनामध्ये असलेली भीती, आपल्या काही गरजा, त्यासोबत आपल्यामध्ये असणारा राग, लोभ, मद, मत्सर, या सर्व भावभावनांचा मिश्रण असलेला हा माणूस, त्याचं मन जे की एका जागेवर नाही राहत, आणि ते सर्व, या सर्वांचं रहस्य समजून घेणं आणि प्रत्येक गोष्टीत जीवन बघणं, हे कधी आपण केलं आहे का, हा प्रश्न जे कृष्णमूर्तींनी आपल्या पुढं समोर मांडलेला आहे. ऑल दिस अँड मच मोर इज लाईफ. म्हणजे हे सर्व आणि याच्यापेक्षाही जास्त म्हणजेच जीवन आहे. बट वी जनरली प्रिपेअर आवर सेल्फ टू अंडरस्टँड ओनली वन स्मॉल कॉर्नर ऑफ इट. म्हणजे आपण आपल्याला जरी कळत असलं पण वळत नाही. हे कळतं की या सर्व गोष्टी आणि याच्या पलीकडेही जीवन आहे, तरीसुद्धा आपण फक्त जीवन जगत असताना एवढाच प्रयत्न करतो की एक कोपऱ्यामध्ये जगणं, किंवा एखादा त्या जीवनाचा आपल्याला व्याप माहीत नसला किंवा माहीत नसल्यामुळं आपण फक्त एका कोपऱ्यामध्ये जीवन जगत असतो. वी पास सर्टन एक्झामिनेशन्स, फाइंड अ जॉब, गेट मॅरिड, हॅव चिल्ड्रन अँड देन बिकम मोर अँड मोर लाईक मशीन्स. म्हणजे जीवन जगत असताना किंवा एका त्या व्यापक अशा जीवनाचं एक कॉर्नर, एक कोपरा आपण घेतो आणि त्या कोपऱ्यामध्येच जीवन जगतो कसं, तर आपलं ते ठरलेलं असतं. जसं समाजाने आपल्यावर थोपलेलं आहे की परीक्षा द्या, परीक्षा पास व्हा, परीक्षा फेल झाले तरी तुम्हाला बोललं जाईल, नाही पास झाले तर तुम्ही पुढं जाता, पुढं जाऊन जॉब मिळवता, जॉब मिळाला तर लोक
जलसे होतात आणि नाही मिळाला तरी कोसतात. तिथून त्या शर्तेमधून पुढं गेलात तर तुमचं लग्न होतं, लग्न झालात, लग्न नाही झालं तरी लोक बोलतात, लग्न झालं तर तुम्ही पुढल्या टप्प्यामध्ये जाता की तुम्हाला मुलं होतात, तुम्ही मुलांचा विचार करता, मुलं झाली तर तुम्ही पुढल्या टप्प्यात जाता, पण नाही झाली तर पुन्हा या समाजाच्या बोलण्यामध्ये फरक पडतो, वागण्यामध्ये फरक पडतो. त्यासोबतच मग त्याच्या पुढची स्टेप अशी होती की परीक्षा देणं, पास होणं, जॉब मिळवणं, लग्न लग्न करणं, मुलं बाळं होणं, आपला संसार आहे असा पुढं चालणं, आणि हे पिढ्यानापिढ्या हा ह्या असा संसार पुढं चालवत राहणं. हे एक मशीन टाईप, एक इमोशन नसलेला मशीन टाईप तर आपण जीवन जगतोय असंच तर नाही का? असं तुम्हाला वाटत नाही का? वी रिमेन फेअरफुल, अँग्जियस, फ्रायटन ऑफ लाईफ. आपण जे जीवन जगतो ते कोणाला तरी भीती, या समाजाची भीती जशी होती ना, की परीक्षा पास नाही झालो, फेल झालो तर या लोक काय म्हणतील, नोकरी नाही लागली लोक काय म्हणतील, लग्न नाही झालं लोक काय म्हणतील, मुलं नाही झाली लोक काय म्हणतील. ह्या सर्वांच्या भीतीमुळं जे आपण जगतो ते आपली भीतीदायक जीवन, या सर्वांमुळं आपली जी भीतीदायक जीवन आपण जगतो, त्यासोबत आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचा ईर्ष्या होते, राग येतो. ते राग असणं सुद्धा आपलं जीवन आहे का? आणि हे जीवन आपलं बनतंच ना, जर आपण या मशीन टाईप जीवन जगत असू, त्याला काही जीवन म्हणायचं आहे का? सो इज द फंक्शन ऑफ एज्युकेशन इज to help us understand the whole process of life, or is it mere to prepare us for a occasion, for the best job we can get? Occasion means a type of work or way of life that you believe in is especially suitable for you. म्हणजे आपण या गोष्टी शिक्षण घेतोय म्हणजे काय करतोय, तर जीवन कसं जगायचं किंवा जीवनाची प्रोसेस काय आहे हे समजून घेणं, त्यासोबतच किंवा आपल्या स्वतःला शिक्षण घेतल्यानंतर कसं जगायचं ही ऊर्जा देणं, किंवा ती क्षमता मिळवणं की जीवन कसं जगायचं तो विचार तयार करणं, का चांगला जॉब मिळवणं, हा प्रश्न जे कृष्णमूर्तींनी आपल्यासमोर मांडला आहे. या पुढचा आपण पुढल्या पार्टमध्ये बघूया.